ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री नवनाथ कथासार अध्याय 14. जालंधरनाथांचा उपदेश मौनावतीने घेतल्यानंतर तिला झालेला आनंद पोटात मावेनासा झाला व आज जन्मास आल्याचे सार्थक झाले असे तिला वाटले. परंतु आपला पती त्रिलोचन याच्या शरीराची स्मशानात जशी राख रांगोळी झाली तशीच आपला पुत्र गोपीचंद याची व्हायची म्हणून तिला परम खेद देखील झाला. म्हणून मुलाला 2 बोधाच्या गोष्टी सांगण्यासाठी ती खूप दिवसापर्यंत संधी पाहत होती. माघ महिन्यात एक दिवशी मौनावती महालाच्या गच्चीवर थंडीच्या निवारणासाठी उन्हात बसली असताना त्या संधीस गोपीचंद राजा खालच्या बाजूस रत्नखचित चंदनाच्या चौरंगावर बसून अंगात स्त्रियांकडून सुवासिक तेल अर्गजे लावून घेत होता. सभोवती दुसऱ्या सुंदर स्त्रियाही होत्या. अशा मोठ्या चैनीमध्ये राजा स्नान करण्याच्या बेतात आहे. तो वरती मौनावतीला हे गोपीचंदाचे सुंदर शरीर नाश पावणार म्हणून वाईट वाटत होते. तिला त्यावेळेस दुःखाचा उमाळा येऊन रडू येत असे. ते काही केल्या आवरेना. तिचे अश्रू राजाच्या अंगावर पडले तेव्हा राजा चकित होऊन उन्हामध्ये पाणी कोठून पडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा माडीवर आपली आई रडत बसली आहे असे दिसले असता त्यावेळी राजा चूळ भरून दात घाशीत होता. तो तसाच उठला व मातोश्रीपाशी गेला आणि तिच्या पाया पडून हात जोडून उभा राहिला. नंतर तो तिला म्हणाला, मातोश्री, रडण्याचे काय कारण ते मला तुम्ही कृपा करून लवकर सांगावे. तुला कोणी गांजले ते सांगावे. यावेळेस त्याचे डोळे मी फोडून टाकतो. जर मी तुझे दुःख निवारण न केले तर तुझ्या पोटी मी व्यर्थ जन्म घेतला. तुझ्या मनाला संतोष होण्यासाठी मी कोणतीही गोष्ट करीन. ती करताना प्रत्यक्ष प्राणावरही बेतले तरी देखील तुझे दुःख निवारण केल्या वाचून मी राहणार नाही. गोपीचंद राजाचे हे भाषण ऐकून मौनावती म्हणाली की महान प्रतापी अशा गोपीचंद राजाची मी माता असता मला गांजील असा कोण आहे. परंतु मला दुःख होण्याचे कारण इतकेच आहे की तुझा बाप तुझ्यासारखाच स्वरूपवान होता, परंतु काळाने ग्रासल्यानंतर त्याच्या देहाची क्षणात राख रांगोळी होऊन गेली. तुझ्या या स्वरूपाची तरी हीच गत होऊ नये म्हणून मला मोठे वाईट वाटत आहे. शरीराची व्यर्थ माती न होऊ देता कृतांत काळापासून सोडवण्याची युक्ती योजावी हा मार्ग मला उत्तम दिसतो. आपले हित होईल तितके करून घ्यावे. गोपीचंदा, क्षणभंगूर ऐश्वर्यास न भूलता देहाचे सार्थक करून घे. पण सध्याच्या तुझ्या वृत्तीकडे पाहून मला तुझी काकुळता येते व याकरिता मला रडू आले. एरवी माझा कोणाकडूनही अपमर्द झाला नाही. पण राजाने सांगितले की मातोश्री, तुझे म्हणणे खरे आहे, पण सांप्रत असा गुरु मला कोठे मिळतो आहे. प्रथमतः तो अमर असला तर तो मला अमर करील, तर असा आजकाल आहे तरी कोण. तेव्हा मौनावती म्हणाली, बाळा, जालंधरनाथ त्याच प्रतीचा असून तो सांप्रत आपल्या नगरात आला आहे. तरी तू त्यास कायाने वाचेने व मनाने शरण जा आणि या नशीबवंत ऐश्वर्याचा लोभ न धरता त्याच्यापासून आपली काया अमर करून घे. हे ऐकून गोपीचंदाने सांगितले की त्याच्या उपदेशाने मी माझी बायको, मुले, सुखसंपत्ती, राजवैभव सर्व अंतरेन. याकरता आज एकाएकी माझा योग घेवणार नाही, पण मला आणखी 12 वर्ष तऱ्हेचे विलास भोगू दे. मग मी गुरु शरण जाऊन योग मार्गाचा स्वीकार करन व उत्तानपाद राजाच्या पुत्रप्रमाणे ब्रह्मांडात कीर्ती करून घेईल. तेव्हा आई म्हणाली, मुला, या देहाचा एका पळाचा सुद्धा खात्रीने भरोसा येत नाही. असे असता तू एकदम 12 वर्षाची जोखीमदारी शिरावर घेतो आहेस. पण बाळा, 12 वर्ष कोणी पाहिली आहेत. कोणत्या वेळेस कसा प्रसंग येईल याचा नेम नाही. मौनावती गोपीचंद राजास करीत असलेला हा बोध त्याची पड्डराणी लुमावती चोरून बघत होती.
ती ते ऐकून तिला त्यावेळेस परम दुःख झाले. ती मनात म्हणू लागले की आई नव्हे वैरी नाही. हे राजाचे ऐश्वर्य भोगायचे सोडून त्याचा त्याग करण्यास सांगत आहे. ही आपली सासू नसून एक विवशीच उत्पन्न झाली असे वाटते. आता यास उपाय तरी कोणता करावा, अशा अनेक कल्पना तिच्या मनात येऊन ती आपल्या महालात गेली व तळमळत राहिली. गोपीचंदाने मौनावतीचा उपदेश ऐकून उत्तर दिले की मातोश्री, ज्या अर्थी तुझी अशी मर्जी आहे त्या अर्थी मीही तुझ्या इच्छेविरुद्ध वागत नाही. पण त्या जालंधरनाथाचा प्रताप कसा आहे हे पाहून व त्याच्यापासून खरंच माझे हित होईल अशी माझी खात्री झाली की मी त्यास शरण जाऊन कार्यभाग साधून घेईन. आता तू हे सर्व मनातले दुःखमय विचार काढून टाक, खुशाल आनंदाने राहा, असे तिचे समाधान करून राजा स्नानास गेला. इकडे राजाच्या प्रीतीतील मुख्य राणी लुमावती हिला राजास मौनावतीने केलेला उपदेश न पटल्याने तिने निराळाच प्रयत्न चालू केला. तिने आपल्या दुसऱ्या 5 सवतींना बोलावून त्यांचा चांगला आदर सत्कार करून त्यांना मौनावतीच्या राजास बिघडून योग देण्याचा घाट कळविला. ती म्हणाली, गोपीचंद राजा जगातून उठून लावण्याचा मौनावतीचा मनसुबा करत आहे. जालंधर म्हणून कोणी एक ढोंगी गावात आला आहे व त्याचा अनुग्रह राजास देऊन त्याला जोगी बनवण्याची तिची इच्छा आहे. मौनावतीचे ते बोलणे प्रत्यक्ष मी आपल्या कानांनी ऐकले. तिच्या उपदेशाचे राजाचेही मन वळले आहे. त्यांचे मन उदास झाल्यावर राजवैभव सर्व संपेलच. मग आपल्यास तरी जगून कोणता उपयोग घडवायचा आहे. परचक्र येऊन सर्व वैभवाची धूळधाण होऊन जाईल. तरी असे न होऊ देण्यासाठी आत्ताच एखादी युक्ती काढा, म्हणजे त्यांचा पेद आपणास मोडून टाकता येईल. लुमावतीने सवतीच्या मनात अशा तऱ्हेने विकल्प भरवून त्यांची मने देखील दूषित केली, परंतु कोणासही चांगली युक्ती सुचेना. त्या अवघ्या 7 जणी चिंतेत पडून रडू लागल्या. ते पाहून लुमावतीने असा विचार केला की मौनावतीवर खोटा आळ घेतल्याखेरीज प्रसंगातून सुटका नाही. म्हणून राजात असे सांगावे की जालंधर म्हणून जो बैरागी गावात आला आहे त्याची बायकांवर वाईट नजर असून मौनावतीस कामविकार सहन होत नसल्यामुळे ती त्याच्या नादी लागली आहे. तसेच राजात बोध करून व त्यास योग देऊन तीर्थाटनास पाठवावे आणि जालंधरास राज्यावर बसवून आपण निर्धास्तपणे त्या जालंधर सोबत विषयविलासाचा उपभोग घेवा, असा त्या दोघांचा मतलब आहे, असे आपण राजास सांगून मनात विकल्प दिला. म्हणजे राजात अतिशय क्रोध येईल व तो जालंधराचा एका क्षणात नाश करून टाकेल. तो बेत लुमावतीने इतर स्त्रियास सांगितला व त्यांना तो आवडला. त्या सर्व आपापल्या महालात गेल्या. त्या दिवशी राजा सर्व दिवसभर राजकीय कारभार पाहून रात्रीस भोजन झाल्यानंतर सर्वांसह मुख्य राणी जी लुमावती हिच्या महालात गेला. तिने त्यास मंचकावर बसवल्यानंतर गोडगोड बोलून त्याच्या प्रेमास पाझर आणला आणि तो प्रेमात आल्यावर ती हात जोडून म्हणाली की माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे, पण ती तुम्हाला सांगावयास मला भीती वाटते आहे व न बोलता तशीच गुप्त ठेवली तर मोठा अनर्थ घडून येईल, अशी मी दोघींकडून चिंतेत पडले आहे. तेव्हा राजा म्हणाला की तू मनात काही किंतु आणल्याशिवाय निर्भय चित्तेने तू मला सांग, मग अभय वचन देत असाल तर बोलते. असे तिने त्यास सांगितल्यावर त्याने तिला अभय वचन दिले. नंतर तिने संकेत केल्याप्रमाणे वरील मजकूर त्यास समजविला आणि म्हटले की आमच्या सौभाग्य सुखाचा बाध न येण्यासाठी तुम्ही बारकाईने दूरवर विचार करून जे बरे दिसेल ते करता. तो मजकूर राजाने ऐकल्यावर त्यास ते खरे वाटून रागाने तो अगदी लाल होऊन गेला. मग राजाने प्रधानास सांगून जालंधरास महालात आणले व एक मोठी खाच खणून त्यास लोटून दिले. नंतर त्यावर घोड्याची लीद घालून खाच भरून टाकली आणि जर ही गोष्ट कोणाकडून उघडकीस आली तर त्यास जीवे मारून मी टाकेन, अशी त्यावेळेस हजर असणाऱ्यांना सक्त ताकीद दिली गेली. राजा प्राण घेईल या भीतीस्तव ही गोष्ट कोणीही उघडकीस आणली नाही व मध्यरात्रीच्या सुमारास कार्यभाग करून घेतल्यामुळे ही गोष्ट लोकांनाही समजली नाही.
दुसरे दिवशी सकाळी जालंधरनाथ कोठे निघून गेल्याची वार्ता गावभर पसरली तेव्हा तो बैरागी असल्यामुळे लोक त्याच्याविषयी अनेक तर्क योजू लागले. गुरुजी निघून गेल्याची वार्ता दासींनी मौनावतीस सांगितली तेव्हा तिला फार दुःख झाले. पुत्रासमोर करून घेण्याचा तिने योजलेला बेत जागच्या जागी राहून गेला. हे पाहून मौनावतीस परम दुःख झाले. पण राजांना परमानंद झाला आणि गावकऱ्यास त्या साधूंचे दर्शन अंतरले. जालंधरनाथ त्या खड्ड्यातच वज्रासन घालून आकाशअस्त्राची योजना करून स्वस्थ बसून राहिला. आकाशअस्त्र सभोवती असल्याने व त्यावर वज्रास्त्राची योजना केल्याने लीद वरच्यावर राहून गेली. यामुळे त्या खड्ड्यात निर्भयपणाने राहता आले. या अध्यायाचे वाचन केले असता कारागृहातून मुक्तता होते, निर्दोष सिद्ध होतं. मित्रांनो, तुम्हाला नवनाथ कथासारचे सर्व अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.